परिषदेचे माजी सदस्य अमरसिंहजी पंडित यांचा आज वाढदिवस. वयाच्या 55 वर्षाचा टप्पा पूर्ण करून ते आता 56व्या वर्षात प्रवेश करत आहेत. या निमित्तानं आज आपण त्यांच्याशी थोडा मुक्त संवाद साधणार आहोत. सर, स्वागत आपलं प्रजापत्रामध्ये. अमरसिंह पंडित हे नाव उच्चारलं की त्या नावाभोवती वेगवेगळी वलय आहेत. कुणी त्यांना अत्यंत अभ्यासू म्हणतं, कुणी व्यासंगी म्हणतं, कुणी त्यांच्याबद्दल ते सामान्य माणसात वावरत नाहीत असं म्हणतं, कुणी त्यांना ते फार आक्रमकपणे लोकांच्या अंगावर जातात, भेटतात असंही म्हणतं. ते स्वतःला अनेकदा बोलताना मी तिसऱ्या वाकावरचा आहे असं सांगतात. सर, ही सगळी जी चर्चा आहे, नेमकं अमरसिंह पंडित हे व्यक्तिमत्व काय आहे? काय वास्तव हे आहे की मी बहुतांशी काळ माझ्या राजकीय जीवनातला विरोधी पक्षात काढलेला आहे आणि म्हणून नेतेगिरी वगैरे हे माझ्यात येण्याचं काही कारण नाही. लोक म्हणतात वारसा हक्कानं हे सगळं काही मिळालेलं आहे, परंतु वास्तव हे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी जो काही संघर्ष केलेला आहे तो कुणी नाकारून चालणार नाही. गेवराई तालुक्याचे जे सामान्य नागरिक आहेत, सामान्य लोक आहेत, ते नाकारणार नाही. आणि म्हणून ग्राउंड रियालिटी जी काय आहे ती मला चांगली कळते आणि वास्तव सोडून मी वेगळं काहीतरी करण्याच्या याच्यासाठी धडपड करणाऱ्यापैकी नाही. माझं अजूनही त्या मातीशी नातं ते जे आहे ते कायम आहे आणि ते नातं मात्र तसंच वृद्धिंगत व्हावं एवढीच माझी अपेक्षा असते. मी अवास्तव काहीतरी बळीजाव करण्याच्या नादात कधी पडत नाही. म्हणजे अमरसिंह पंडित यांचा राजकारण प्रवेश पंडित कुटुंबातील एका राजकीय कटुतेमध्ये रूपांतरित करणार होता. त्या कटुतेला निमंत्रण देणार ठरला होता. आजही त्या कटुतेबद्दल गेवराई मतदारसंघात बोललं जातं. सर, ही नेमकी कटुता काय होती? म्हणजे आपल्या राजकीय प्रवेश हा त्याचा एकमेव कारण होता का आणखी काही वेगळं? काय त्याचं नेमकं कारण काय? नाही, म्हणजे वास्तव हे आहे की माननीय बदामराव पंडित आणि दादांमध्ये जे मतभेद येण्याचं जे काय आहे, तुम्ही त्या मुद्द्याला यायला लागलेलं आहे, मी सर्व त्या मुद्द्यालाच जातोय. हे वास्तविक पहिल्यांदा जेव्हा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, तदनंतर पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि तिथून पुढं हे सुरू झालं. जे काही व्हायचं होतं हे तदनंतर सुरू झालं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता की आताचे विद्यमान आमचे जे काही प्रतिस्पर्धी दोन प्रतिस्पर्धी पैकी एक आहेत श्री बदामराव पंडित यांनी त्यावेळेस बाजूला निघण्याचं कारण काय मला माहित नाही, पण आम्ही त्यावेळेस प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो की धोंडराईमधनं ते बिनविरोध व्हावे जिल्हा परिषदला. आणि इकडं मी माधव मोहीममधनं बिनविरोध होता राहिलो. माझा जो काही विरोधक आहे श्री पंढरीनाथ लगड, हे नेमके त्यांच्या घरी त्यांना ठेवलेलं होतं. त्याला फॉर्म काढायचा होता नव्हता, परंतु शेवटपर्यंत 3 वाजेपर्यंत फॉर्म काढण्याची जी काही वेळ होती तोपर्यंत त्यांच्या घरी ठेवण्यात आलेलं होतं. मग याच्यात आम्ही काय समजायचं? हा घातच होता ना. आम्ही तिकडे प्रयत्न करायला लागलो त्यांना बिनविरोध करायचं आणि ते इकडे प्रयत्न करायला लागलेत माझा विरोधकाचा फॉर्म निघता कामा नाही आणि तिथून ती सुरू झालेलं आहे. जे काय सुरू झालं ते तिथून आणि तदनंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. राजकारणात संघर्ष या शब्दानं कधीच अमरसिंह पंडितांची पाठ सोडलेली नाही. 1992ला आपण पहिल्यांदा झेडपीत आला आणि ती जी झेडपी होती, ते जे सभागृह होतं, अनेक दिग्गज म्हणजे आजच्या जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचं वर्चस्व राहिलं किंवा ज्यांनी वर्चस्व लागलं ते सगळे दिग्गज त्या सभागृहात होते. त्या सभागृहाचा अनुभव काय होता, काय सांगा? माझा राजकारणाचा जो काही पाया मजबूत होण्याचं कारण एकच आहे, मी पंचायत समितीतनं आलेलो. पंचायत समितीतनं थेट ग्रामीण भागातले जे काही प्रश्न आहेत ते चर्चेला येऊ लागले. दौरा करत असताना मी माझी सवय कधी तोडली नाही की मी दौऱ्याला एकटं जायचो त्या गावात. त्यामागचा हेतू एक होता की लोकांचा परिचय व्हावा, लोकांची थेट ओळख व्हावी. आणि त्यांनी ज्यावेळेस आपण एकटं जातो लोक आक्रमकपणे कदाचित त्यांना एखादा विषय बोलायचा तर ते थेट अंगावर येऊन बोलत असत. त्या विषयाचं आकलन करणं त्यावेळेसचा महत्वाचा मुद्दा. आणि तदनंतर पंचायत समिती ते जिल्हा परिषदमध्ये जात असताना या जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद मुळे आपण ग्रामीण भागाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी किती मदतीचे हे दोन्ही सभागृह, त्याचं महत्व मला त्यावेळेस त्याची जाणीव झाली आणि त्याचं गांभीर्यही त्यावेळेस पटलं की हे एखाद्या व्यक्तीच्या राजकीय जीवनाला आकार देण्यासाठी हा पाया अतिशय महत्वाचा आहे. हा एक मजबूत पाया त्या व्यक्तीच्या राजकीय जीवनात घडू शकतो. 92च्या झेडपीमध्ये म्हणजे प्रभाव टाकल्यानंतर अमरसिंह पंडितांचं राजकारण
वेगवेगळ्या दिशेने गेलं, म्हणजे सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावर वाहत गेलं. सर, आपला राजकीय जो प्रवास आहे, या सगळ्या प्रवासात तुम्हाला काय, तुमच्यावर प्रभाव कुणाचा आहे? मी नव्यानं सांगायची काही गरज नाही. मी भले मध्यरात्री मला उठवलं, पहाटे 3 वाजता उठवलं, तर राजकीय प्रभाव कुणाचा हा प्रश्न विचारला तर त्याच्यात विचार करण्याची गरज नाही. अर्थातच माझे नेते आदरणीय श्रद्धेय शरद पवार साहेब, याशिवाय दुसरं नावच माझ्या मनात कधी येऊ शकत. मग या प्रभावशाली व्यक्तीलाही काही काळ आपण सोडलं होतं किंवा त्यांच्यापासून दुरावले होते. काय तो प्रसंग कसा, म्हणजे त्याच्या वेदना काय आहेत का, काय सांगाल? माननीय पवार साहेबांपासून सोडण्याचा ज्या ज्या वेळेस विषय निघतो, त्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. साहेब बीडला आले आणि बीडच्या काही नेत्यांच्या बोलण्यामुळं साहेबांनी भर सभेत ते स्टेटमेंट केलं आणि स्वाभाविक आहे त्यावेळेस पक्ष सोडावा लागला. पण मला अजूनही आठवतो तो दिवस. मी माझ्या आजी गेल्या तो एक प्रसंग आणि तदनंतर साहेबांनी केलेलं हे वक्तव्य तो दुसरा प्रसंग. मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात कधीच पाणी पाहिलं नाही, दळांच्या डोळ्यात. कधीच माझ्या राजकीय जीवनात मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलेलं नाही. माझा पराभव झाला असं इतकं टोकात जाऊन डोळ्यात पाणी मी कधी पाहिलं नाही. परंतु माझी आजी गेल्यानंतर एक माझी दादा मी रडताना पाहिलं त्यांना, आणि त्यानंतर साहेबांनी हे जे काही स्टेटमेंट केलं ते दादांच्या फार जिव्हारी लागलं. कारण की शरद पवारशिवाय दुसरं नाव आमच्या मनात येऊच शकत नाही. भले काही झालं तर त्या व्यक्तीचे शिवाय दुसरं नाव आमच्या मनात कधी येऊ शकत नाही. आणि स्वाभाविक साहेबांनी ते स्टेटमेंट केल्यानंतर काही वक्तव्य त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करणं आम्हाला गरजेचं वाटलं नाही. तदनंतरचा इतिहास मी परत एकदा त्याचा इथं उल्लेख करू इच्छित नाही, सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती. पण आपण भाजपमध्ये गेलात, तिथेही आपला फार काळ म्हणजे आपण तिथे टिकू शकला नाही. आपण पुन्हा राष्ट्रवादीकडे फिरलात, पवार साहेबांच्या विचारांकडे फिरलात. काय भाजप पुन्हा, म्हणजे भाजप सोडण्याचं काय कारण घडलं होतं? आज माझ्या मनातलं एक शल्य मात्र कायम आहे. भाजपमध्ये आम्ही बीड जिल्ह्यातले 3 आमदार होतो, तसे 4 होतो आणि 4-5 होतो. ताई त्यावेळेस भाजपमध्येच होत्या पहिल्या. त्यावेळेस ताई गेल्या, सुरेश धस गेले, तदनंतर प्रकाशदादा गेले. मला अजूनही माझ्या राजकीय जीवनातली एक फार मोठी चूक वाटते की त्याच वेळेस मी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी द्यायला हवी होती. पण रक्तात बेमानी नाही आहे आमच्या. त्या पंडित कुटुंबियांनी ज्या ज्या वेळेस शब्द दिला त्या शब्दाशी आम्ही कधी बेमानी केलेली नाही. या शिवछत्र परिवारानं कधीच बेमानी केली नाही. परंतु ते शल्य माझ्या मनातलं अजूनही आहे की कदाचित त्याच वेळेस जर काही पक्ष सोडला असता तर राजकीय गणित, राजकीय चित्र काही वेगळं राहिलेलं असतं. आणि म्हणून त्या पक्षासाठी जणू काय आम्ही नाहीच आहे हे वास्तव त्या पक्षातला अनेक निर्णय झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं. पण वेळ उशीर झाला होता त्यावेळेस. राजकारणात म्हणजे पंडित कुटुंबाचा असेल, अमरसिंह पंडितांचा असेल, एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते जिथे कुठे असतात आपल्या जबाबदारीत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आक्रमकता असते. आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पक्षातील इतर नेते समोर येतील का नाही हे माहीत नसताना विरोधी पक्षात असताना यापूर्वी आक्रमकपणे आपण प्रत्येक गोष्ट मांडायचा. तुम्हाला असं वाटतं का की आज तरी आज या टप्प्यावर की खरोखर कधी कधी ही आक्रमकता आपल्याला मागात पडली आणि आपण त्या आक्रमकतेमुळं, थेट अंगावर जाण्यामुळं अनेक गोष्टी राजकारणात किंमत चुकवावी लागली? ही गोष्ट खरी आहे की अनेक वेळेस ती किंमत चुकवावी लागली. परंतु आज अतिशय जबाबदारीनं सांगतो की मला त्या गोष्टीचं शल्य नाही. आपला मूळ स्वभाव या भागातले, या मातीतले जर काही प्रश्न मांडत असताना कुणाला त्याचं वेगळं म्हणजे राग येणं, कुणाला त्याचं वेगळंपणा वाटणं जर काही कुणी वाटून घेत असेल तर काही कारण नाही. मी जे करत होतो ते माझ्यातला प्रामाणिकपणा, मी माझ्या मातीतले प्रश्न मांडायचा प्रयत्न करत होतो. आणि करता करता ती आक्रमकता कुणी जाणीवपूर्वकरित्या जर काही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर स्वाभाविक आहे तो स्वभावातला आक्रमकपणा तुम्हाला तुमच्या बोलण्यातनं प्रतिबिंबित होतो. त्यात माझा दोष नाही आणि मला त्याचं शल्य मुळीच नाही. जसं सरकारला आपण मांडत होता तसं राजकारणात निवडणुका असतील, काही असेल, सर्वाधिक आक्रमकपणे टीका करणाऱ्या व्यक्ती म्हणून अमरसिंह पंडितांकडे पाहिलं जायचं. आपण लोकसभा निवडणूक पाहिली मागची, यापूर्वीची सुद्धा. ही जे म्हणजे मला फक्त अमरसिंह पंडितच आम्हाला थेट विरोध करतात याची कधी किंमत चुकवून याच्यासाठी जे काही अमरसिंह पंडितांना घेरण्याचे प्रयत्न झाले, आज त्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला?
मी मगाच सांगितलं तुम्हाला, मला त्याचं शल्य वाटण्याचं काही कारण नाही, कसलंही शल्य नाही. जे जे बोललो ते प्रामाणिकपणे बोललो, त्याच्यात व्यक्तिगत स्वार्थापोटी मांडणी काही नव्हती. परत एकदा सांगतो, माझ्या त्या स्वभावाची किंमत मला चुकवावी लागली, परंतु शल्य माझ्या मनात नाही. गेवराई तालुक्यात म्हणजे गेवराई तालुक्याच्या अर्थकारणाला गती द्यावी म्हणून जय भवानी कारखान्याची उभारणी झाली. अर्थात ही उभारणी सुद्धा मोठ्या संघर्षाची होती. हा काही सहजासहजी मिळालेला कारखाना नव्हता. पण मधल्या काही काळात या कारखान्यामुळे काही तुमच्या राजकीय अडचणी वाढल्यात असं वाटतं? संजय, हा जो काही विचारलेला प्रश्न आहे अगदी 100% खरा आहे. साधारणपणे 15 वर्षापासून 1 लाखाच्या जवळपासचं मतदान आम्ही सातत्यानं घेत आलेलो आहे. 1 लाखापेक्षा अधिक घेतलेलं आहे. पराभूत झालो त्यावेळेस 1,02,000 मतं पडले, जिंकलो त्यावेळेस 1,18,000 मतं पडली. आणि सातत्याने 1 लाख आणि 1 लाखाच्या जवळपास मतदान परत पडत आलेलं आहे. जे काही 15 ते 20,000 मतदान कमी होतं ते केवळ जय भवानी सहकारी साखर कारखान्यामुळे ते मतदान आणि इतर काही थोडंफार कारणं असतील, परंतु मूळ कारण त्याचं जय भवानी आहे. आणि मी परत एकदा सांगतो, हे वर्ष आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. किंबहुना शिवछत्र परिवारासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे. एक चांगलं साल आहे, कारखान्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला हंगाम होऊ शकतो, तालुक्यातल्या इतर संस्थेसाठी एक चांगला हंगाम होऊ शकतो, तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आणि या महत्वाच्या वर्षी काही चांगलं काम या गेवराई तालुक्यात उभा करावं, काही संकल्प आहेत. ते संकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न या साली या शिवछत्र परिवाराकडनं होईल. आणि माझा विश्वास आहे की हे साल जे मी वारंवार म्हणतो की आम्हाला महत्वाचं आहे, या साली निश्चितरित्या एक चांगलं काम या तालुक्यामध्ये उभा करू. म्हणजे ज्या अमरसिंह पंडितांना सभागृहात सिंचनाच्या विषयावर पोटतिडकीनं बोलताना पाहिले, शेतकऱ्यांच्या विषयावर पोटतिडकीनं बोलताना पाहिले, अगदी उत्तर महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी मराठवाड्याच्या पाण्याचा विरोध केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावताना पाहिले, त्याच अमरसिंह पंडितांना पुरानं गेवराई तालुक्यानं वेढल्यानंतर पुनर्वसन संघटनासाठी जे कॅम्प केले, त्या कॅम्पमध्ये स्वयंपाक कसा होतोय त्याची चव चाखताना पाहिलंय. किंवा शारदा प्रतिष्ठानच्या सामूहिक विवाह सोहळ्यात अगदी तिथं जे काही वस्तू दिल्या जाणार आहेत त्या प्रत्येकाची क्वालिटी काय हे पाठ करताना पाहिलं. राजकारणासोबतच समाजकारणाचा हा जो पिंड आहे तो कुठून आला सर? मी तुम्हाला मगाच सांगितल्याप्रमाणे की ग्रामीण भागातले आजही मी किमान एका वाडीतले 25 लोक 25-30 लोक मी नावानं हाक मारतो. मौजातले साधारणपणे 100 लोक मी निश्चित 100पेक्षा जास्त असतील मी नावानं हाका मारतो. आणि एखादं महसूल मंडळ असेल तर 400-450 लोकांना मी अगदी नावानं हाका मारतो. या लोकांशी एक नातं जोडलं गेलेलं आहे. आणि मग अशा अडचणीच्या काळात अडचण आल्यानंतर स्वाभाविकपणे आपण काय करू शकतो आणि ते करण्यासाठी किती पणाला लावावं लागणार आहे. अगदी झोकून देत असताना त्यातनं मार्ग निघत गेला. आणि मार्ग निघत असताना त्याचं जे जे काही करावं लागतं, मी कधी त्याच्यात एक तसुबळ मागं हटण्याचं कधी माझ्यावर वेळ आली नाही. जे जे काही करावं लागतं ते टोकाला जाऊन केलं आणि त्याचे परिणामही मला चांगले पाहायला मिळाले. पुराच्या वेळेसही ते पाहायला मिळालं, आताच्या या कोरोनामध्ये सुद्धा ते चित्र मला ते पाहायला मिळालं. ते करतोच का काही राजकीय त्याच्यातनं प्राप्ती आहे म्हणून नाही, या मंडळींशी आपलं एक नातं जोडलं गेलेलं आहे. आणि मग ते नातं केवळ निवडणुकीच्या मतदानापुरतं नाहीये, कायमचे हे जोडलं गेलेलं नातं आहे. आणि अडचणीच्या काळातच आपण त्यांना मदत केली पाहिजे. एरवी तर आहेच आहे, चेष्टा मस्करी थट्टा करण्याचं काम चालूच आहे, पण या अडचणीच्या काळात सुद्धा आपण ही चेष्टा मस्करी करू लागलो तर ते अतिशय चुकीचं होईल. आणि म्हणून ते जे काही जोडलेलं नातं आहे ते कदाचित हे सगळं करण्यासाठी भाग पडत असेल. मग अमरसिंह पंडितांचा हा जो चेहरा आहे, म्हणजे दुष्काळात धावून जाणं असेल, महापुरानं वेढल्यानंतर धावून जाणं असेल, सामूहिक विवाहामध्ये कितीतरी बहिणींच्या पाठीमागं भाऊ म्हणून उभा राहणारा चेहरा खरा आहे का? रेशनचे होणारे आरोप, वाळूचे होणारे आरोप, रस्त्याचे होणारे आरोप, ह्यांचा माणसाचे संबंध नाही, हे माणूस घाणे आहेत असे होणारे आरोप, हा चेहरा खरा आहे? मला वाटतं मी प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्याच्या ऐवजी तुमच्यासमोर उत्तर का द्यायला लागलेला आहे. 2 निवडणुका विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातल्या विद्यमान नेतृत्वाने 2 निवडणुका केवळ माझ्यावर टीका टिप्पणी करण्यातच घेतल्या. गेवराई तालुक्याचं राजकारण हे ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट घडते ना, अगदी दम्या आवाजात बोललं जातं. हे त्यांचाच हात असला पाहिजे. कोणतीही घटना घडू द्या, हे त्यांचाच हात असला पाहिजे. हे अगदी दम्या आवाजात तिथं बोललं जातं की मोना आता उघडपणे बोललं जातं. आणि म्हणून हे बोलत असताना या 2 निवडणुकीमध्ये आमच्यावर टीका टिप्पणी करत असताना
कधी राशनचा आरोप केला जातो, कधी वाळूचा आरोप केला जातो, कधी कशाचा आरोप केला जातो. काळ उत्तर देतं त्याला. अलीकडच्या काळात जे काही घटना घडत गेलेल्या आहेत गेवराई तालुक्यात 15-20 दिवसाच्या दरम्यान, ते वाळूचा असेल रेशनचा असेल, त्याला काळानं उत्तर दिलेली आहेत. आणि ही जी काही उत्तर दिलेली आहेत त्याला सामोरं जाण्याची आता हिंमत या मंडळींची नाही. जय भवानी कारखान्याबद्दल पण आपण म्हणजे जे बोलतो की आपण त्यासाठी प्रचंड मेहनत घेतोय, पण कारखान्याबद्दलही अनेक आक्षेप घेतले गेले किंवा लोक सातत्यानं बोलतात आम्हाला कर्मचाऱ्यांच्या पगारी मिळत नाही किंवा लवकर पैसे मिळत नाहीत. यात कितपत वास्तव काय करते? तुम्ही जे काय आरोप केलेले हे वास्तव आहे, नाकारून चालणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की शिवछत्र परिवाराच्या दृष्टिकोनातनं हे साल महत्वाचं आहे. या सगळ्या गाड्यातनं बाहेर निघणं, 4 वर्ष कारखाना बंद पडला, नेटवर्क मायनस मध्ये गेलं आणि केवळ साहेबांनी मदत केल्यामुळं 3 वर्षापूर्वी कारखाना सुरू करू शकलो मी. आणि आजही ती परिस्थिती तशीच कायम आहे. पण या वर्षी किमान 6 लाख अधिकचं गाळप केलं, 6 लाख पेक्षा अधिकचं जर काय गाळप केलं तर या सगळ्या कर्जातनं मुक्तता होणं ही एक चांगली संधी या वर्षीची आहे. आणि म्हणून तुमचे जे काय आरोप आहेत त्यात तथ्य नाही आहे असं म्हणता येणार नाही, आहे. आणि अंशतः नाही, बऱ्यापैकी तथ्य आहे. परंतु या सगळ्यातनं बाहेर निघण्याची मला एक नामी संधी आहे आणि मी निश्चित बाहेर निघेन. म्हणजे हाच आपल्यातला वेगळेपण आहे की ठीक आहे, म्हणजे आरोपातलं जिथं आपण कमी पडलो ते जाहीरपणे कबूल करतो, म्हणजे कबूल करत जाणं हा तर वेगळा विषय आहे. आज आपण वयाच्या 55 वर्ष पूर्ण केल्याच्या टप्प्यावर आहे, तेव्हा पाठीमागं वळून पाहताय. आयुष्यातला असा काही वेदनादायक प्रसंग आहे, काय सांगाल? आहे वेदनादायक म्हणण्यापेक्षा ते शल्य मनात कायमचं राहील माझ्या. 95चा जो काही पराभव झाला दादांचा, ती सुरुवातच माझ्यापासून झाली आणि तो पराभव मी विसरू शकलो नाही. अजूनही ते डोक्यातनं जात नाही. कदाचित स्पष्ट तोंडावर बोलणं लोकांना पटत नसेल, परंतु तो स्वभाव आता माझा मी बदलू शकत नाही. होणाऱ्या कामाला हो म्हणायचं, नाही होणाऱ्याला मी थेट नाही म्हणत गेलो. परंतु राजकारणात तसं चालत नाही असं लोक सांगतात. तिथे खांद्यावर हात टाकावा लागतो, तिथं टपरीवर उभं राहावं लागतं, हे सगळं काय करावं लागतं. आणि लोक एवढंच करून 15-15 वर्ष आमदारही राहिलेले आहेत. गेवराई तालुक्यात जिवंत उदाहरण आहे. किंवा अनेक ग्रामीण भागात आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं. परंतु आता नवीन पिढी येऊ लागलेली. त्यावेळेस शिक्षणाची साधनं नव्हती, आता शिक्षणाची साधनं आहे, नेटची कनेक्टिव्हिटी आहे. शेजारच्या गावात, शेजारच्या तालुक्यात, शेजारच्या जिल्ह्यात, शेजारच्या राज्यात आणि देशात काय चाललेलं आहे हे अगदी ग्रामीण भागात, म्हणजे अगदी कोठ्यावर सुद्धा हे सगळं काय आपल्याला इतंभूत माहिती मिळू लागलेली. आपण लपवणार किती वेळा. आणि मग म्हणत असताना, उदाहरण देत असताना शेजारची जी उदाहरणं देणं ही जी काय आपल्याला सवय लागलेली आहे, आपण त्याची किंमत मोजलेली आहे. हो म्हणणं, नाही म्हणणं, हे आता कुठंतरी नाही म्हणण्याचं धाडस राज्यकर्त्यांमध्ये आलं तरच ठीक आहे, नाही तर पुढचा काळ अजूनही अडचणीचा असेल. जसा 95चा दादांचा पराभव, तसंच बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाला कलाटण्यात येणारा 2009चा आपला पराभव देखील होता. त्या पराभवाबद्दल काय वाटतं? तो पराभव 2009चा मी आजही मागं वळून पाहत असताना, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम किती करायचं, एखाद्या व्यक्तीशी आपल्या निष्ठा किती व्हायच्या आणि नंतरचे परिणाम काय, हे मला राजकारणानं 2009च्या पराभवानं फार काही शिकवून दिलं. आणि म्हणून मी मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की 2005ला मी निवडून आल्यानंतर दादांनी ज्यावेळेस पक्ष सोडला, मला वाटतं दादांच्या नंतर मीही त्या मार्गाने जायला पाहिजे होतं. नाहीतर 2009चा पराभव मला पाहण्याची वेळच नसती आली. 2009च्या पराभवाला कारणीभूत कोण आहे हे पूर्ण बीड जिल्हा आणि गेवराई तालुक्याला चांगलं माहिती. राजकारणात असे अनेक गोष्टी आपण सहजपणे पचवल्या, पण जर सर आपण राजकारणात आलाच नसता तर आपण कोण झाला असतं किंवा काय केलं असतं? आज हे सगळं जग पाहिल्यानंतर अनेक ठिकाणी परदेशात गेलो, देशांतर्गत अनेक ठिकाणी प्रवास केला, तर नंतर वाटू लागलं की खरोखर आपण शेती फार चांगली सुधारू शकतो. पण मी राजकारणातच जर नसतो आलो तर निश्चित मी नोकरी केली असते. थेट नोकरी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी गेलो होतो, 3 पेपरही दिले होते आणि औरंगाबादची दंगल सकाळी घडली, तुम्हाला आठवत असेल. मौलाना आझाद मध्ये सेंटर आलं होतं
आणि त्यावेळेस कारखान्याचे एक शेती अधिकारी होते मानेसाहेब. लहान होतो त्यावेळेस वडिलांना ठरवलं होतं की ते माझ्याबरोबर मला सोडायला तिथपर्यंत येतील. आणि ती दंगल झाली आणि त्यांनी दादांना सांगितलं की असं असं घडलेलं आहे आणि मला परीक्षेला जायचं नाही म्हणून सांगितलं. आणि त्याच्यामुळे ती संधी हुकली. त्यावेळेस मला वाटतं राजाभाऊ उदगीरकर साहेब त्यावेळेस MPSCचे चेअरमन होते आणि मी अगदी खात्रीनं सांगतो की त्यावेळेस मी नोकरी केली असते. काय केलं असतं काय नाही याचा मी आता उल्लेख करू इच्छित नाही, पण 100% मी नोकरी केली. तुम्हाला आपण नोकरी नाही केली म्हणून एक चांगला राजकारणी या भागाला मिळालं, एक अभ्यासू व्यक्तिमत्व या भागाला मिळालं. सर, राजकारण किंवा नोकरी याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आपल्या आवडीचे विषय कोणते आहेत? आपण कशात मध्ये जास्त रस घेता? छंद काय? फावल्या वेळात मी वाचन चांगलं करतो, परंतु त्याही पेक्षा फिरणं मला आवडतं. अलीकडच्या काळात मी शेती पाण्याचं नेहमी एखादी चांगली शेती असेल तर मी पाहायला जातो तिथं. पर जिल्ह्यात इतर ठिकाणी अनेक वेळेस जाण्याचा योग आला आणि परदेशातही जाण्याचा योग आला, साहेबांबरोबरही जाण्याचा योग आला. म्हणून अलीकडच्या काळात मी फिरलो भरपूर, भविष्यातही फिरायची इच्छा आहे. माझा क्रीडा क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे. गेवराईला मी एक अतिशय चांगली अकॅडमी सुरू केलेली आहे, ज्या अकॅडमीमध्ये आजही 300-325 पोरं हे रोज सहभागी असतात. आता लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहे, परंतु 300-325 पोरं त्या लॉकडाऊन पिरियडच्या अगोदर अगदी रोज हजेरी लावायची. मी स्वतः टेनिस खेळतो, रेग्युलर आहे ग्राउंडवर. लॉकडाऊन पिरियड वगळता अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी टेनिस खेळत होतो. उद्याही आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना समजा परवानगी दिली परत एकदा टेनिस खेळायला सुरुवात करेन. क्रीडा क्षेत्राशी जवळचा संबंध आहे आणि फिरणं, शेती हे आवडते विषय आहे. शेती, शेतीचं पाणी. नाही, आपण कुठेही रमाल, आपण शेतीत रमाल, खेळात रमाल, हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा या राज्याच्या कायदेमंडळाच्या सभागृहात पाहण्याची कार्यकर्त्यांची इच्छा कार्यकर्ते करून दाखवत आहेत. काय वाटतं? आता नुकताच विधानसभेची तर निवडणूक झालेली आहे. वरच्या सभागृहात जायचा असेल तर पक्षानं तो निर्णय घ्यायचा असतो. कार्यकर्त्यांची इच्छा असणं हे प्रेमापोटी, पण निर्णय ज्या वेळेस घ्यायचे असतात या राज्यातलं एकूण सगळं जे काही चित्र आहे ते लक्षात ठेवून पक्ष नेतृत्व ते निर्णय घेतात आणि म्हणून त्याविषयी मी काय अधिकचं भाष्य करणं मला संयुक्त वाटत नाही. आपण आतापर्यंत ज्या संस्था उभ्या केल्या, ज्या काही म्हणजे मग इंग्लिश स्कूल असेल किंवा आपण ज्या क्रीडाची अकॅडमी सांगितली ते सगळं असेल, सिंचन क्षेत्रात केलेलं काम असेल, एक आयडियल राहिलेलं आहे. आता या टप्प्यावरून बघताना आणखी काय उभं करणं बाकी आहे आणि आता आपलं स्वप्न काय आहे? या मुलाखतीच्या दरम्यान तुम्ही मी या गोष्टीचे साक्षीदार राहतो. माझा एक प्रामाणिक इच्छा आहे, जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं जो गमावलेला विश्वास आहे तो विश्वास मला कमवायचा. मी त्याला अधिकचा वेळ देऊ इच्छित नाही. 1-1.5-2 वर्षात हे काम मला उभं करायचं. शिक्षण संस्थेच्या संदर्भात ग्रामीण भागातली जी काही मुलं आहेत, शहरी भागातली मुलं अतिशय चांगले रिझल्ट देताना पाहिलेले आहेत, पण ग्रामीण भागातल्या या लोकांना शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही वाव मिळावा म्हणून या 2 ते 3 वर्षामध्ये हे काम मला उभं करायचं आहे. काम कसं करायचंय काय त्या संदर्भातलं अधिकचं भाष्य मी करणार नाही, परंतु संजय आपण निश्चित भविष्यात भेटूया. क्रीडा, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रामध्ये या 3-4 वर्षात आमूलाग्र बदल या गेवराई तालुक्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत. हा माझा विश्वास आहे की मौना या दरम्यान आपल्याला हे होताना दिसत. आपल्या या विश्वासाला जिथं कुठं म्हणजे जे कोणतं बळ अपेक्षित असेल ते बळ आपल्याला मिळो यात आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आपण प्रजापतीशी संवाद साधला. पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा.